तू नेहमी मला सख्या भावासारखंच वागवलंस, पण मी फक्त तुझा तिरस्कार केलाय. Tejas, it's okay. Tejas, relax. मी तुझं बोलणं कधीच मनाला नाही लावून घेतलं अरे. आणि तुमचा मोठा भाऊ तुम्हाला नाही समजून घेणार तर कोण घेणार? हं? साहेब, कॉफी. थँक्स. साहेब, तुमच्यासाठी काही आणू? तेजस, मला फक्त सांग, तू आईला म्हणालास की आज जे काही सत्य आहे ते सगळं बाहेर येईल. असं का म्हणालास तू? मला प्लीज क्लिअरली सांग ना, म्हणजे तुला काय वाटतंय, आईचं काय चुकलंय? हं? तेजस, तुला नाही वाटत आतापर्यंत आईनी जे काही केलंय ते तुझ्या चांगल्यासाठीच केलं असेल? बघ ना, सगळेच आईला ब्लेम करतात रे. आपण बोलूयात नंतर. तेजस, तू आराम कर. तुमचा राग मला मान्य आहे, पण आता मी एवढंच सांगू शकते की काही गोष्टी समजण्या पलीकडच्या असतात. योग्य वेळेलाच त्या गोष्टी समजतात. आपण योग्य वेळ येण्याची वाट बघूया. तुम्ही त्रास नका करून घेऊ. तुमचं डोकं चेपून द्यायला येऊ का मी? एक करोड का दिले नाहीस मला? तू अनिलला मला मारायला पाठवलंस ताई. का केलंस तू हे असं? तुझ्यामुळे मेलो मी. मॅडम, तुमच्यासाठी मी इथे आले होते. तुमच्यामुळे मेले मी. आता तुमचे दिवस भरले. बायको, माझ्या सोबत चल. तूही माझ्यासारखीच मरणार. का केलंस तू हे असं? चला, तुम्ही सगळं संपवलं. आता तुम्ही संपणार. बायको, माझ्या सोबत चल. बोललं म्हणून मी आले. तूही माझ्यासारखीच मरणार. यमाई आलीये.
मृत्यू अटळ आहे. मृत्यू अटळ आहे. हे काय? तुझा वेळ वाजवतोय. घर सोडून निघायचं ना आता. मग सामान भरून ठेवलं बॅगेत. बॅग भरायला वेळ नको जायला. चला आता फ्रेश व्हा आणि निघा. मृत्यू अटळ आहे. बाहेर बाहेर वाट वाट बघतायत. बघतायत. मृत्यू अटळ आहे. हे बघा काय झालंय. कावळे टोचले. रुपाली आवर ग. हे बघा शेखर, बघा मला काय काय झालंय. रुपाली लवकर आवर. शेखर, अरे शेखर काय करतोयस तू. आई तू थांब. बाबा, प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. तुम्ही काय करताय ना तुम्हाला कळत नाहीये आता. मला कळतंय पण तुला का कळत नाहीये अद्वैत. या बाईनं स्वार्थासाठी आपलं घर पोखरलंय रे. असं काही नाहीये. मलाही अगदी तुझ्यासारखंच वाटायचं रे. इतका विश्वास ठेवला तो मी हिच्यावरती. पण ही ना एक नंबरची खोटारडी आहे. गोड गोड बोलून सगळ्यांना फसवलं हिनं. आपल्या डोळ्यावरती हिनं पट्टी बांधली होती. ती पट्टी नेत्रांना उतरवली म्हणून मला हिचं खरं रूप दिसलं. तू मला नीट विचार करून सांग. तो अनिल म्हात्रे, ममताचे फोटो हिने हुशारीने आपल्या घरात प्लॅन केले होते. ह्या सगळ्यात माझं चुकलं कुठे माहितीये. नेत्राने मला रुपालीबद्दल एकूण एक गोष्ट सांगितली होती ती खरी होती. पण नेत्रावरती विश्वास ठेवायला उशीर झाला मला. कारण मला पटतच नव्हतं ना. हिच्यावरती मी इतकं प्रेम केलं ती बाई इतकी वाईट असेल. म्हणजे तुमचा आईपेक्षा जास्त नेत्रावर विश्वास आहे. होय होय. कारण नेत्रा नेहमी खरंच बोलते. रुपाली खोटारडी आहे. बाबा तुम्ही आईला आधी शेखर, ते काय चाललंय काय तुमचं. दोघं शांत व्हा बघू. शेखर तू शांतपणे बोल. रुपाली काही तुझी वैरी नाहीये. आई एक वेळ ही वैरी असती ना तरी चाललं असतं ग. कारण आपल्याला माहिती असतं वैऱ्याच्या मनात आपल्याबद्दल कधीही चांगलं नसतं. पण हिच्यासारखी पात्रायंत्री माणसं ह्यांचं काय करायचं. हे आपल्या घरात आपल्या बरोबर गोडी गुलाबीने राहतात आणि सगळं घर उद्ध्वस्त करतात. तू मागे मला काय म्हणाली होतीस. रुपाली लक्ष्मीच्या पावलांना आली. आई ही लक्ष्मीच्या पावलाने नाही लक्ष्मीसाठी आली. पैशासाठी आली. हे ओझं नाही सहन होत मला. तुलाही प्रश्न पडला होता ना अनिल म्हात्रेचा आणि ममताचा फोटो आपल्या घरात कसा आला. पडला होता ना प्रश्न. त्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं आपल्याला. कारण तो फोटो ठेवणं हा तिचा डाव होता.
हिने 2 संसार 2 कुटुंब उद्ध्वस्त केली. हा तेजस चिडला होता का? कारण आता त्याची जी अवस्था आहे ना, त्या अवस्थेला रुपाली कारणीभूत आहे. तिच्यामुळे ती अवस्था झाली आहे. त्याला कळलं होतं. इतकी वर्ष ती अनिल म्हात्रेच्या संपर्कात आहे. खुनीबाई आहे रे ही. हिने जीव घेतलाय माझ्या बायकोचा, तुझ्या आईचा, ममताचा. हिने खून केलाय. मी मला मान्य आहे. हे सिद्ध करायला माझ्याकडे आता काही पुरावा नाहीये. पण मी खात्रीने सांगतो, रुपालीनेच ममताला मारलाय. आई मी नाही मारले ममता ताईंना. आणि ज्या बाईने माझ्या बायकोचा खून केलाय ती बाई मला माझ्या घरात नकोय. नाही राहणार आई या घरात. आज मी आणि आई हे घर सोडून जातोय कायमच. आई पण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. हे बघ आधी, आई मुलापासून लांब राहिली तर तिचं प्रेम कमी होतं का? ऐक माझं, आता माझ्यापेक्षा तुझ्या बाबांना तुझी जास्त गरज आहे. तू जसं माझ्याशिवाय नाही ना राहू शकत, तसंच तुझे बाबा नाही राहू शकत तुझ्याशिवाय. त्यांना त्रास होईल. त्यांच्यासाठी तरी परत चल घरी. आई पण मी सांगितलं ना तुला, ज्या घरात माझ्या आईचा अपमान होत असेल त्या घरात मला नाही राहायचंय. मनापेक्षा कुटुंब मोठं असतं आधी, घर मोठं असतं. आणि माझी काळजी नको करूस. मी सगळे अपमान, सगळे आरोप सहन करेन. आधी मी आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलं नाही, पण आज मागते. शेखरसाठी, तुझ्या बाबांसाठी. तू नशील ना तर कचून जातील ते. आणि त्यांना त्रास झालेला मला नाही चालणार. आधी प्लीज ऐक माझं, घरी चल. शपथ आहे माझी तुला. पत वगैरे कशाला देते असं? प्लीज चल ना घरी, प्लीज. तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत मी. सॉरी. एक गोष्ट लक्षात ठेव आई, या जगात माझ्यासाठी तुझ्याहून मोठं दुसरं काहीच नाहीये. आज तू म्हणालीस म्हणून या घरात पाय ठेवला. सो प्लीज तू शांत हो. आय नो हे सगळं विसरून जाणं खूप डिफिकल्ट आहे, पण प्लीज प्रयत्न कर या सगळ्यातून बाहेर पडण्याचा. आधी तुझाच आधार आहे मला. तू नसतास आज माझ्यासोबत तर काय झालं असतं माझं? आय ट्रस्ट मी. आजपर्यंत खूप सहन केलंस तू, पण इथून पुढे तुला त्रास होईल असं काही होऊ देणार नाही. हे सगळं ना आधी मला एखाद्या वाईट स्वप्नासारखं वाटतंय. हे सगळं काय झालं? असं कसं होऊ शकतं? हे बघ, जे घडायचं ते घडून गेलंय ना. पण इथून पुढे मी काहीच चुकीचं होऊ देणार नाहीये. ती नेत्रा नाही शांत बसणार. शेखरच्या डोक्यात, तेजसच्या डोक्यात खूप काही गोष्टी भरवल्यात तिने. तू तरी काय करणार आहेस मला सांग. तुझं रक्षा कवच. मला नकोय रक्षा कवच वगैरे काही. आय डोंट केअर. नाहीये गरज मला त्या नेत्राची. इतकी वर्ष ती नव्हती ना माझ्या आयुष्यात, तरी जिवंत आहे ना मी. मग काय गरज आहे तिची?
मला बाबांना हर्ट करायचं नव्हतं म्हणून मी तिला घरात येऊ दिलं. पण आई, आता लिमिट्स क्रॉस होतात. आणि हे बघ आई, आतापर्यंत जे काही झालंय ते सगळं विचित्र आहे, गूढ आहे, पण आपण या सगळ्यात नको इन्व्हॉल्व्ह व्हायला. हे सगळं आपण आत्ताच्या आत्ता इथेच सोडून देऊयात. याच्याशी आपला काहीच संबंध नाही. आपल्याला या घरात जर आता राहायचं असेल ना तर असंच वागावं लागेल. मला अगदीच पटतंय तुझं म्हणणं. पण शेखर, आई, बाबांमुळे तुला जर काही त्रास झाला तर तू मला सांग, मी बघेन काय करायचं ते. हं? तू आता फ्रेश हो आणि आराम कर. आई, सगळं व्यवस्थित होईल. कसं व्यवस्थित होईल सांग बघू. आई, मी जे काही करतोय ना ते आपल्या घरासाठी करतोय का? मला मान्य आहे हे सगळं धक्कादायक आहे, त्रासदायक आहे. मी काम करतो. काही दिवसांकरता मी तुझी आणि बाबांची सोय आपल्या इगतपुरीच्या फार्म हाऊसवर करतो. काही दिवस तुम्ही घरापासून लांब राहा. अरे शेखर, मी तुझी आई आहे आणि हे सगळं घरात सुरू असताना मी घरापासून दूर राहू शकते का? आई, आजी, मी निघतोय. अद्वैत, मी तुला सोडतो ऑफिसमध्ये. नाही, नको, मी जाईन. अरे तुम्ही दोघं आज ऑफिसला नाही गेलात तर नाही का चालणार? आई, बरीच कामं पेंडिंग आहेत, जायला हवं. तू एक काम कर ना, तू अजून आराम कर, जा. अद्वैत, मी तुला सोडतो. काही गरज नाहीये, माझं मी बघेन. इनफॅक्ट मला नकोच आहे कोणी माझ्या बरोबर. आय कॅन हँडल माय सेल्फ. त्यामुळे हे मागे मागे करणं थांबवा आता. तुला काय वाटतं? तुला ज्या गोष्टी वाटतात ते सगळं खरं असतं का? मला वाटतं ते खरं नसतं, पण मला जे दिसतं ते खरं असतं साहेब. आणि मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. ओके, मी तुला एकदम क्लिअर सांगतो. तुला हे देवीचं वरदान आहे, तुला संकेत येतात, या सगळ्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाहीये, कळलं? पण तुम्ही या सगळ्यावर पूर्णपणे अविश्वास सुद्धा नाही दाखवू शकत साहेब. कारण यातल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या डोळ्यांसमोर घडल्या. साईटवर तुमचा झालेला अपघात, हेमाचा मृत्यू, सगळं तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. साहेब, मला माहितीये तुम्हाला माझा राग येतोय. माझी काहीच तक्रार नाही, पण मला माझं काम तर करू द्या. हे मला देवी आईने दिलेलं काम आहे असं मी समजते. त्यामुळे तुम्ही आता त्रास नका करून घेऊ स्वतःला. आणि साहेब, तुम्हीच मला तुमची बॉडीगार्ड म्हणता ना, मग ही बॉडीगार्ड तुमची साथ कशी सोडेल? मित्रा, पुन्हा इम्पॉसिबलच. ओ, रस्त्यातून बाजूला होऊन बोला ना. खाली त्या लाल गाडीजवळ नेत्रा मॅडम उभ्या आहेत, त्यांना पाणी नेऊन द्या. ओके सर. मॅडम, पाणी. अद्वैत साहेबांनी तुम्हाला पाणी द्यायला सांगितलंय.
धन्यवाद दादा. वेलकम. अद्वैत कुठे आहे? वर आहेत ऑफिसमध्ये. तुला काही बोलला नाही ना तो? साहेब ते महत्वाचं नाहीये. अद्वैत साहेब कुठे एकटे जाणार नाहीत हे जास्त महत्वाचं आहे. मी लक्ष ठेवेन त्याच्यावरती. आता मी साईटवरची कामं सुद्धा ऑफिसमधूनच हँडल करेन. हे फाल्गुनीची स्कूटर आहे? हो. कमाल आहे तुझी. नाही, तुला पुण्याच्या ट्रॅफिकची सवय नाही आणि तू त्या ट्रॅफिक मध्ये स्कूटर चालवलीस. अगं स्वतःची काळजी घेत जा जरा. आणि मी आहे आता अद्वैत बरोबर, तू काळजी करू नकोस. तू आता घरी जा आणि सावकाश जा. हो साहेब, तुम्ही अद्वैत साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न करा. करतो, प्रयत्न करतो. सांभाळून जा. येते. मी तुम्हाला काही विचारायला गेलो ना की तुम्ही माझ्या हातावर पैसे ठेवता आणि मला म्हणता जा जा बाहेर जा मजा कर. अरे असं नाहीये. आणि तुमचं मी ऐकलं नाही की सगळेजण मला लेक्चर द्यायला मात्र मोकळे. काय डोक्यात येते तुझ्या? मम्मा मी कोण आहे म्हणजे? हे बघ मम्मा, मला तुझा मूड खराब नाही करायचा आहे, पण ना मला आता कळत नाहीये मी कोण आहे. म्हणजे अद्वैत ब्रो बाबांचा आधीपासूनचा मुलगा आहे, तेजस दादा तुझा आधीपासूनचा मुलगा आहे, माझं काय? अरे मला ना सतत असं वाटतंय की नाथड मी आईचा आहे, नाथड मी बाबांचा आहे. तनू असं नाही रे बाळा, काय उगाच डोक्यात घेतोस तू काहीतरी. आणि बाबा तुला या घरात राहू देणार नाहीये, सो तू मला आता सांग की तू जर या घरातनं बाहेर गेलीस तर मी तुझ्या बरोबर यायचंय की राहायचंय या घरात? मी कुठेही जाणार नाहीये. अरे मम्मा, बाबा आता तुला या घरात नाही थांबू देणार आहे. आणि तू मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे मम्मा. ती नेत्रा जे काही म्हणाली ते खरंच तू केलंयस? मम्मा, तू खून केलायस? थोबाड फोडेल तुझं. आत्ता कळतंय मला. हे सगळे प्रश्न तुला नाही पडलेत, त्या नेत्राच्या सांगण्यावरून इथे मला विचारायला आलायस तू, हो ना? गप्प. तू तन्मय, हे काय चालवलंयस तू? आम्ही सगळे आमची कामं सोडून आलोय, ही काय पद्धत आहे? आणि तू आता काय लहान आहेस का? बाबा तुम्ही प्लीज शांत व्हा, मी बोलतो त्याच्याशी. नाही ब्रो, बोलू दे त्यांना. आय डिझर्व इट. तनू तसंही मी युजलेस आहे ना, यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मधून जन्म झालाय ना माझा. फार बोलायला लागलायस ना तनू. हात उचलायला पण मागे पुढे बघणार नाही मी. कुणी सांगितलं तुला हे सगळं? सांगायला कशाला पाहिजे? एखादं लहान बाळ सुद्धा ओळखेल की माझा जन्म तुमच्या. तन्मय, आई प्लीज तू शांत हो. तनू तू आज चल, मी बोलतो. आधी हे मी बोलतो त्याच्याशी, तू चल आज चल. तनू आला होता बेडरूम मध्ये आपल्या. मी त्याला सांग.
बाईसाहेबांनी केलेल्या पापांची शिक्षा सगळ्यांना भोगावी लागते, सगळ्यांनाच त्रास होतो. ग्रंथ, कालपेटीतला ग्रंथ, संकेताबद्दल आबांना कळवायला हवं. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. कोणीतरी ग्रंथ उघडताना दिसतंय, म्हणजे तो ग्रंथ नक्की कोणाकडे तरी आहे आणि तो एका स्त्रीचा हात आहे. त्या हातातल्या धाग्यावर देवी आईचा टिळा आहे. देवी आई, याचा अर्थ ती स्त्री तुझीच भक्त आहे. काहीतरी घडणार, माझ्या बाजूने नक्कीच काहीतरी घडणार, पण काय काय आणि कसं काही कळत नाहीये. बेडवरनं उठ. बघतेस काय? बेडवरनं उठ, उठ. शेखर, प्लीज प्लीज तुम्ही चिडू नका. म्हणजे तुम्ही विनाकारण चिडता. विनाकारण? लाज नाही वाटत हे बोलायला? तुम्ही नेत्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, ती फसवते. गप्प बस, एकदम गप्प. मला तुझं काही ऐकायचं नाही. शेखर, अरे गप्प बसायला काय घेशील तू? तू जा ना या बेडरूम मधनं. तू हॉल मध्ये सोफ्यावर जाऊन झोप जा. काय हवं ते कर. नको ना शेखर, प्लीज प्लीज असं नका करू. अरे तुला कुठल्या भाषेत समजावून सांगू मी? तू मला माझ्या डोळ्यासमोर नकोय. आता हे सगळं मी पैशासाठी केलं म्हण किंवा काहीही म्हण, हेच सत्य आहे. ममताचा खून मीच केलाय. मी ममताचा खून केला तेव्हाही कोणी माझं काही बिघडवू शकलं नाही, आणि आता तुला हे सगळं कळल्यावर तूही काही बिघडवू शकणार नाहीयेस. आहे हे असं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव शेखर राजाध्यक्ष, गेली 20 वर्ष हे घर मी माझ्या तालावर नाचवलंय, आणि यापुढेही तेच होईल जे मी ठरवेन. गुड नाईट. विरोधात चालशील ना तर तुझंही तेच होईल जे तुझ्या बायकोचं झालं. मी मारले ममताला, मी ढकललंय तिला गच्चीवर. मी काढला होता ममताचा आणि अनिलचा फोटो, आणि मी आणला या घरात. मी ममताचा खून केला तेव्हाही कोणी माझं काही बिघडवू शकलं नाही, आणि आता तुला हे सगळं कळल्यावर तूही काही बिघडवू शकणार नाहीयेस. शेखर, माझं ऐका ना, मी सांगते ते खरं आहे. कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर?
आज जे तुम्ही वागलात ना त्यानंतर ही नात्यांची भाषा तर तुम्ही बोलूच नका. आय एम सॉरी, बट तुम्ही जे केलंय त्यानंतर ही नात्यांची भाषा तुमच्या तोंडात नाही शोधत. ते तुमचा आईपेक्षा जास्त नेत्रावर विश्वास आहे. पुरावा आहे, पुरावा आहे. विचार, सांग त्याला सगळं, सांग त्याच्या समोर कबूल कर सगळं. मी सांगते मी शेखर सांगते. आधी हे असं का करतायत, वधवून घेतायत माझ्याकडून. सतत 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 मला म्हणतायत की मी बोलेन तसं म्हण. मी ममता ताईंना नाही मारलंय. आधी मला म्हणतात की तू कबूल कर की तूच मारलंयस. मी करते कबूल शेखर, मी कबूल करते की मीच ममता ताईंना मारलंय. द्या मला पोलिसांमध्ये होऊ दे शिक्षा, पण प्लीज तुम्ही शांत व्हा शेखर. अरे का खोटं बोलतेस तू? मी नाही खोटं बोलत आहे. आधी मी हात सोडते शेखर तुमच्या समोर. नाटकं थांबव आधी तू, आणि खरं काय ते बोल. अरे हिने माझा गळा धरला. शेखर तुम्ही स्वप्न बघताय का शेखर? आधी मला सांग, मी गळा धरेन का शेखरचा? का म्हणता तसं? सॉरी म्हणण्यासारखं काहीच केलेलं नाहीयेस तू. तसं नाही रे आधी, मला कळतंय की ह्या सगळ्याचा किती त्रास होत असेल तुला. आधी एक वचन हवं होतं मला तुझ्याकडून. शेखर कसेही वागले ना तरी वडील आहेत तुझे. मला प्लीज वचन दे की त्यांची व्यवस्थित काळजी घेशील तू. आई पण आत्ता अचानक हे सगळं का बोलतेस तू? मला खूप भीती वाटतेय. म्हणजे नेत्राबरोबर राहून राहून ते नेत्रासारखंच बोलायला लागलेत काहीतरी असंबद्ध. काल रात्री बघितलंस ना कसे वागत होते. म्हणजे मी एका शब्दाने त्यांच्याशी तसं काही बोलले नव्हते, पण काय रचवून रचवून सांगत होते ते. म्हणून सांगते, काहीही झालं तरी शेखरची काळजी घे. नेत्रापासून लांब ठेव त्यांना प्लीज. अरे तू रेडी झालास सुद्धा? मला 10 मिनिटं दे, आपण लगेच निघूया ऑफिसला जायला. नाही मी जातो, तुम्ही या. अरे पण अद्वैत का? बाबा काल तुम्ही जे वागलात ना त्यानंतर तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायची इच्छा नाहीये माझी. पण तरीही सांगतो, माझं बँकेत काम आहे, ते करून मग मी ऑफिसला जाईन. आणि मी एकटाच चाललोय. अद्वैत हे बघ, माझं ठरलंय. गुड मॉर्निंग शेखर. काय झालं, असा का झालाय चेहरा? झोप झाली नाही का व्यवस्थित? सॉरी सॉरी, मी जाते. बसा तुम्ही, वाचा पेपर. सॉरी. मी मारले ममताला. मी ढकललंय तिला गच्चीवर. तुला हे सगळं कळल्यावर तूही काही बिघडवू शकणार नाहीयेस. आज तुम्ही सकाळी तुमची ब्लॅक कॉफी नाही घेतली ना? मी आले होते द्यायला, पण तेवढ्यातच तुम्ही निघालात. मागे तुम्ही म्हणाला होता ना, तुम्ही तुमची ब्लॅक कॉफी नाही घेतली सकाळी सकाळी तर मग तुमचा दिवस चांगला नाही जात. तुम्ही उद्यापासून तुमची ब्लॅक कॉफी चुकवू नका. मी आपल्या ठरलेल्या वेळात आणून देत जाईन. हा
मी मागे म्हणाले ना तुम्हाला, आता मला सुद्धा तुमच्यामुळे ब्लॅक कॉफीची सवय लागली आहे. तू तुझं बघ, मी बघून घेईन मला काय करायचं ते. आई ग, आई. काय झालं, काही त्रास होतोय का? हो, माझं डोकं दुखतंय. तरी मी तुला सांगितलं होतं बरोबर नको येऊस म्हणून. चल घरी सोडतो मी तुला. नाही नको. नाही म्हणजे मी चहा नाही घेतलाय ना सकाळी, म्हणून दुखत असणार. आपण इथे कुठेतरी थांबूया का चहा घ्यायला? नाही म्हणजे तुम्हाला उशीर होणार नसेल तरच. साहेब, चला चहा घेऊया. तू पिऊन ये, मी थांबतो. या लवकर, उशीर होतोय मला. हो. दादा, एक चहा. रुपालीबद्दल नेत्रा खूप आधीपासून सांगत होती. मी नेत्रावर विश्वास ठेवायला उशीर केला. पण नेत्रा म्हणते अजूनही वेळ गेली नाहीये, आता खचून चालणार नाही. नेत्रा सोबत आहे त्यामुळे रुपालीचा खेळ एक ना एक दिवस संपणारच. सातवी कन्या संहिता मात्र द्वापार युगात 4 आणि कलियुगात केवळ 3 भक्तांच्या, त्या सुद्धा 2 आणि 1.5 तपांच्या अंतरावर विशिष्ट मुहूर्तावर जन्मलेल्या 3 स्त्रियांच्या आधारे कलियुगात 3 जणी. म्हणजे नेत्रा व्यतिरिक्त त्या अनिलला पाठवलं होतंस तू माझा काटा काढायला? मी असं सांगेन का बंटी? हो, तू असं सांगूच शकतेस, कारण तुला माझ्यापेक्षा ना ते 1 करोड जास्त प्रिय. ऐक ऐक, झालं गेलं विसरून जाऊया, नव्याने सुरुवात करूया आपण. अरे 1 करोड काय, राजाध्यक्षांची सगळी संपत्ती, सगळा पैसा अडका आपल्या नावावर होऊ शकतो. पण आपण एकत्र येऊन काम करायला हवं. असं बघू नकोस बंटी, वेळ खूप कमी आहे. ती नेत्रा संपवेल आपल्याला. नक्की काय करायचंय, काय तुझ्या डोक्यात? बंटी, त्या ग्रंथात काय लिहिलं होतं आठवतंय का? म्हणजे हेमानी वाचलं होतं बघ, की आणखी 2 जणी आहेत ज्यांना नेत्रासारखं हे वरदान आहे. मग त्या 2 जणी कोण आहेत हे जर आपण शोधून काढलं ना, तर आपण नेत्राचं नक्कीच काहीतरी करू शकतो.
आणि त्या ग्रंथासाठीच ती मला तिच्या घरी घेऊन गेली आणि माझ्यावर उपचार केले. आणि जेव्हा मला शुद्ध आली ना तेव्हा मी तिच्या घरी होतो आणि ती तो ग्रंथ वाचत होती. ग्रंथ वाचलास तू मरणार आहेस. ग्रंथ वाचलायस मरणार आहेस. तू मरणार तू मरणार आहेस. त्रिनयना देवीचा हा ग्रंथ तुझ्याकडे कसा आला? अनिलने दिला. मी ना खूप घाबरलो होतो. खूप भीती वाटत होती. या जगात ना तुझ्या व्यतिरिक्त अजून एक व्यक्ती आहे जिला त्या ग्रंथाबद्दल एवढं जाणून घ्यायचंय. तिच्या डोळ्यात ना मला त्या ग्रंथाबद्दल ना कसं आकर्षण दिसत होतं. मला तर असं वाटलं ना की तुझ्या आणि अनिलच्या तावडीतून सुटून मी तिच्या तावडीत सापडलोय. ती ना एक असं एक वेगळंच रसायन आहे. ती मला प्रश्न विचारत होती. हा शेवटचाच आमचा. अहो आता नेत्राच तुम्हाला औषध देईल रोज. कसं व्यवस्थित दिलंय ना आज औषध. आता मी नसताना नेत्राच तुमची काळजी घेईल. अगं तू काय करतेस इथे बाबांच्या खोलीत? आणि त्यांच्या समोर येऊ नकोस असं सांगितलं होतं ना आईनी. का आलीस तू? त्रास होतो त्यांना. बघ कळतंय का तुला? का करतेस असं? आई ही का औषध देते बाबांना आणि तुम्ही असतानाची हिंमत कशी झाली? मला आजींनीच सांगितलंय. आई काय काय प्रकार काय हा सगळा? मीच सांगितलं होतं नेत्राला औषध द्यायला. आणि आता उद्यापासून तीच औषध देईल यांना. का तुमचाही विश्वास नाही राहिलाय का आई माझ्यावर? प्लीज असं नका करू. शेखर सारखं नका अडकू हिच्या बोलण्यात तुम्ही. तुम्हाला माहितीये नाही हिने काय अवस्था केली आपल्या घराची. नका विश्वास ठेवू हिच्यावर तुम्ही. थांब रुपाली, इथे विश्वास अविश्वासाचा प्रश्नच नाहीये. इतकी वर्ष मी तुझ्या बाजूनी होते. प्रत्येक वेळी तू म्हणशील तसं ऐकलं मी. पण आज परिस्थिती वेगळी आहे. मला माझ्या मुलाचंच ऐकावं लागेल.
शेखर माझा मुलगा आहे आणि तुझ्यापेक्षा मी त्याला जास्त ओळखते. तो असं उगीच नाही वागणार. आई हो, शेखर नेत्राचं ऐकून असं वागतायत. तुम्हालाही खरं वाटतंय त्यांचं बोलणं? रुपाली, मी फक्त माझा मुलगा ज्या गोष्टी पोट तिडकीने सांगायचा प्रयत्न करतोय ना, त्या गोष्टींचा विचार करून बोलते. खरं काय खोटं काय आज उद्या कळेलच. मला म्हणाले तू औषधं नको देऊस. आता नेत्रा माझ्याबद्दल काय विचार करते ते मला माहितीये. ती माझ्याबद्दल काय काय गोष्टी रचून सांगते हेही माहितीये आणि मला त्याबद्दल काही म्हणायचंच नाहीये. मला बाबांची काळजी वाटते. आधी नेत्रा औषधं देणार म्हणजे मागच्या वेळेला तिने औषधांचा कसा घोळ घातला होता, आठवतंय ना तुला? प्रश्न फक्त औषधं देण्याचा नाहीये, प्रश्न आईंचा माझ्यावर जो अविश्वास आहे ना त्याचाही आहे. त्यांच्या डोळ्यात दिसत होता रे तो अविश्वास. आधी नेत्रा माझी माणसं, माझी नाती तोडायला लागली. आई, हे बघ, नेत्राने सगळ्यांना जरी तुझ्या विरोधात उभं केलं ना तरी मी तुझ्यासोबतच आहे आणि कायम असेन तुझ्यासोबत. पाणी घे. आई, आई या सगळ्यात थोडा वेळ जाईल, पण नेत्रा आज तुझी माणसं, तुझी नाती तुझ्यापासून तोडतीये ना, ते सगळं मी तुला परत मिळवून देईन. त्यासाठी जे करावं लागेल ना ते सगळं मी करीन. पण सगळ्यात आधी मला शोधून काढायचंय नेत्रा हे सगळं ज्या प्रकारे करतीये, ज्यासाठी करतीये, त्या मागचं रिझन काय. इतकं सोपं नाहीये ते. आधी नेत्रा घर पोखरते आपलं. तिला आधी घराबाहेर काढायला हवंय आपल्याला. नाही 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 आई, मी आत्ता येताना तोच विचार करत होतो. नेत्राला आत्ता घरातून बाहेर काढून नाही चालणार आपल्याला. म्हणजे आई, नेत्राने तुझ्यावर जे काही आरोप केले ते सगळे खोटे आहेत हे आपल्याला जर सिद्ध करायचं असेल तर नेत्राचं या घरात राहणं इम्पॉर्टंट आहे. पण समजून घेण्याला सुद्धा एक लिमिट असतं आणि ते लिमिट जेव्हा क्रॉस होतं ना तेव्हा थांबायचं असतं. सो मी आता थांबलोय. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये हे कळतंय ना तुला. नेत्रा, आजीला सुद्धा सोडलं नाहीस तू. मला प्लीज सांग, कशासाठी करतेस तू हे सगळं? माझं डोकं ना फुटेल आता विचार करू. साहेब, तुम्ही नका ना त्रास करून घेऊ, नका चिडचिड करू. सध्या घरात जे काही सुरू आहे त्याचा जेव्हा तुम्ही फक्त डोक्याने विचार करणं बंद कराल ना तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळतील. येते मी. पैसे आले ना की चांगले 25-30 नोकर ठेवणार मी हाताखाली. प्रत्येक कामाकरता
एक नोकर म्हणजे मला काही करतच बसायला नको. हा त्यात आता त्या इंद्राणीला पण हिस्सा द्यायचा आहे पैशातला. काय द्यायचा तिला हिस्सा? नाही देणार मी तिला हिस्सा. काय देणार आहे तिला? पण द्यावे लागतील, पैसे द्यावे लागतील. त्या इंद्राणीला वरदान असलेल्या बाईची ना पंगा नको उगीच. उद्याच्या उद्या ना ताईला तिचे फोटो दाखवतो. म्हणजे उद्या कशाला, कल करे सो आज कर, आज करे सो अब. आत्ताच पाठवून देतो फोटो. म्हणजे ताईचा विश्वास बसेल. मी बिझी आहे आता. साहेब खूप महत्वाचं काम आहे. बाबांचा फोन का सुरू आहे? आणि बाबा घरातच आहेत ना आता? काय प्रकार आहे आता? साहेब तुम्हाला पुरावा हवा होता ना, तुम्हाला आता सगळं कळेल. नेत्रा कसला पुरावा? काय करतेस तू? साहेब फक्त 2 मिनिटं थांबा. रुपाली, मला खरंच जाणून घ्यायचंय. मला खरं खरं सांग, तू हे सगळं का केलंस? ममताला मारलंस? इतकी वर्ष अनिल म्हात्रेच्या तू संपर्कात होतीस का? रुपाली बोल, तुला काय हवं होतं? नेत्रा, यू आर इम्पॉसिबल. प्लीज थांबव आता तरी हे सगळं. रुपाली, मला कंटाळा आलाय. मला सांग तुला काय हवंय? आणि या घराने मला सगळं दिलं. शेखर, तेजस सारखा मुलगा माझ्या पदरात होता, पण अद्वैत सारखा मुलगा मला या घराने दिला. आणि खऱ्या अर्थाने मातृत्व लाभलं मला. माझे आई बाबा लहानपणीच गेले, पण तुमच्या आई बाबांनी मला मुलगी मानलं. या घराने आपलंसं केलंय शेखर मला. या घराने मला खूप दिलंय शेखर. त्याबद्दल मी जितकं बोलेन तितकं कमी आहे. कळलं तुम्हाला आता खरं काय? ही सगळी माणसं हवी आहेत मला. ही सगळी माणसं माझी आहेत. कसं समजवू शेखर तुम्हाला? मला तुमची ही सगळी संपत्ती हवी आहे. मी हात जोडते तुमच्या पुढे. मला हे सगळं द्या शेखर, प्लीज प्लीज. बाबा, शेखर पाया पडते तुमच्या. असं नका करू. आई, माझ्या माणसांपासून दूर नका करू मला. मला समजून घ्या ना. असं नका वागू शेखर. काय करतेस तू? सॉरी, पण लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. कसला चीप खेळ खेळता तुम्ही? आणि कोणाच्या सांगण्यावरून? साहेब,
हे सगळं तुझंच डोकं असेल ना नेत्रा? नेत्रा काय झालं तुला? का करतेयस हे सगळं? बाबांना काय करायला लावतेस कळतंय का तुला? खाली अद्वैतला आग मारली ना तर धावत येईल आणि घेऊन जाईल मला इथून, या घरापासून दूर. चालणार आहे? मोठ्या तोंडाने म्हणालास मगाशी अद्वैतला गमवायला तयार आहेस. जरा विचार कर, खरंच गमवायला तयार आहेस अद्वैतला? नाही ना? मग शांत राहायचं. पर्याय नाहीये तुझ्याकडे दुसरा. रुपाली म्हात्रे म्हणतात मला, हे असले फालतू खेळ माझ्या बरोबर नाही खेळायचे. जर खेळलेस तर मग तू आहेस आणि मीही इथेच आहे. कळलं? शेखर, तू वाईट वाटून घेऊ नकोस. अरे जे नशिबात असतं ते कोण बदलू शकतं? आई, बाबांच्या बाबतीत जे घडलंय ते त्यांचं नशीब नव्हतं का? बाबांची अशी अवस्था होण्यामागे आजोबांच्या औषधाची वेळ झाली आहे. शेखर, तू काय म्हणत होतास? यांची परिस्थिती अशी? आई, मी रुपालीशी लग्न केलं, रुपाली या घरात आली आणि तिने या घरातल्या लोकांची नशीब लिहायला सुरुवात केली. तिने हे सगळं घडवून आणले. बाबा इतकेही आजारी नव्हते की आयुष्यभर अंथरुणाला खेळून राहतील. पण रुपाली नर्स होती, तिला औषधांची जास्त माहिती होती. तिने जाणून बुजून बाबांना चुकीची औषधं दिली, बाबांची अशी अवस्था केली. बाबा अदू झाले वाचा. रुपालीने हे सगळं केलंय. आजी रडू नका. राहून राहून मला एकच प्रश्न पडतोय, आजोबांची ही अवस्था करून रुपालीबाई साहेबांना साध्य काय करायचं होतं? कदाचित आजोबांना रुपालीबाई साहेबांबद्दल काहीतरी माहिती आहे आणि म्हणून रुपालीबाई साहेबांनी आजोबांची ही अवस्था केली. मला कळतंय तुम्हाला बोलायचंय, कळतंय मला, पण ते बोलू शकतील का? आई, बाबा आधीच बोलू शकले असते ग, पण माझी चूक झाली, मी दुर्लक्ष केलं. मी तुला वचन देतो बाबा लवकर बरे होते. त्याकरता आकाश पाताळ एक करावं लागलं तरी चालेल, मी बाबाला लवकर बरा कर. बाबा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही लवकर बोलायला लागा.
आणि कदाचित त्यावेळी अद्वैतला सत्य कळेल, समजेल. आजोबा, औषध घ्यायचं? हे बघ ताई, तू माझ्या बरोबर हे सगळं करून सुद्धा मी तुझी मदत करायला आलेलो आहे. खरं तर ना, तू माझे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजेस. एवढं रागाने बघायची काही गरज नाही ताई. तुझी ताई इथे संकटात आहे आणि तुला हे काय काय सुचतंय? डील आहे डील. आणि जिथे डील असतं ना, तिथे नाती बघायचे नसतात ताई. हे बघ ताई, तुझ्याकडे ना हा आजचा एक दिवस आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तू मला पैसे देणार आहेस की नाही ते मला सांग. नाहीतर नेत्रा आणि तू काय करायचं ते करा. आणि जर का तू मला पैसे द्यायला नाही म्हणालीस आणि उद्या जर का मरत जरी असशील ना, तरी सुद्धा शेवटचं पाणी पाजायला मी येणार नाही. एक पैशांची सुद्धा तुला मदत करणार नाही ताई, लक्षात ठेव. बरं, हा ते 2200 रुपये दे. कसले? अगं ते स्ट्रॉबेरी चिक्की सगळं आणलं, ते काय फुकटात नाही आणलंय. पैसे लागले त्याला, पैसे दे मला. ठीक आहे ठीक आहे. अद्वैत, कॉंग्रॅट्स. कशाबद्दल? आपलं नाशिकचं प्रोजेक्ट जे तू फॉलोअप करत होतास, त्यांचा मेल आलाय. आपले सगळे पेपर्स क्लिअर झालेत. गुड. अद्वैत, तू कंपनी जॉईन केल्यापासून आपला कन्स्ट्रक्शनचा कारभार एक्सपांड झालाय. पुण्यातली, पुण्याच्या आजूबाजूची प्रोजेक्ट्स पूर्ण झाली आहेत. इनफॅक्ट हे नाशिकचं प्रोजेक्टही तुझ्यामुळे आपल्याला मिळालंय. आपण लवकरात लवकर हे प्रोजेक्ट सुरू करूया. लँड इन्स्पेक्शनसाठी नाशिकला जावं लागेल. पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? या तुम्ही जाऊ. अद्वैत, ह्या प्रोजेक्टवरती तू काम केलंस, नाशिकला तुला जावं लागेल. बरं, ठीक आहे. हा, पण मी एकटा जाणार. नाही नाही, तू एकट्याने जाऊन चालणार नाही. तुझ्या बरोबर नेत्र येईल. ओ, ओके, अच्छा. तेजस, तुला नाशिकला जायचंय. तिथे खडसे नावाचा इंजिनियर मी अपॉइंट केलाय. ते तुला साईटवरती भेटेल आणि सगळं सांगतील. लगेच निघ नाशिकला. 2 दिवस लागतील कामाला नाशिकच्या. काय रे, असं का बघतोस? तर तुलाही जायचं नाही नाशिकला? नाही नाही, तसं काही नाही. मी जस्ट विचार करत होतो. कसला? मिस्टर राजाध्यक्ष, मला तुमची सध्याची कंडिशन माहिती आहे, पण तरी तुम्ही ज्या डेडिकेशनने काम करताय, खूप बरं वाटलं बघून. खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून. मला माहिती आहे तुम्ही आता कसला विचार करताय. आपण ह्या आधी इन जनरल असं कधी बोललो नाही, पण इनफॅक्ट मीच तसं कधी बोलायचा प्रयत्न केला नाही. आणि जेव्हापासून माझ्या आयुष्यात काही गोष्टी घडल्यात, तेव्हापासून मी समोरच्याच्या मनाचा थोडा विचार करतोय. वी नेव्हर नो कोण कुठल्या कंडिशन मध्ये असेल, त्याच्या आयुष्यात पुढे काय घडणार असेल आपल्याला नाही सांगता येत. आणि अद्वैत बाबतीत म्हणायचं झालं तर तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. तो तुमच्यावर रिॲक्ट झाला असेल, पण रागात असेल. आणि रागात माणूस होतो रिॲक्ट, हे माझ्यापेक्षा बेटर अजून कोण सांगू शकतं. त्याचं प्रेम आहे तुमच्यावर. इनफॅक्ट प्रत्येक मुलाचं आपल्या बाबांवर असतं. काहींना ते व्यक्त करता येतं, काहींना नाही येत, काहींना तशी संधीच मिळत नाही. पण तुमच्या आणि अद्वैतच्या बाबतीत तसं कधी होणार नाही. तो कधी लांब जाणार नाही तुमच्यापासून. डोंट वरी. थँक्यू तेजस. ओके, देन मी नाशिकच्या तयारीला लागतो. ही फाईल कोणाकडून घ्यायची आहे मला? कार्यकरांना भेट. तेजस, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मला बाबा म्हणलं तरी चालेल.
हा फोटो बघा. तेजस કેટલો जोरदार लागायचं ना. खरंच. काकीमा, तुम्हाला माहितीये आम्ही किती वर्षांना फिरायला गेलो. पप्पा गेले म्हणून ते थोडा सॅड होता, बट माझ्याशी खूप बोलत होता. लग्न आधी होता ना, एवढंच तेजस नाही गयो बोलो. हा फोटो बघा. हा ग, मी ना हा फोटो आमच्या बेडरूम मध्ये लावणार आहे. खूप स्पेशल मोमेंट होता तो. खरंच खूप छान फोटो आहे. ह्या सगळ्या ना नेत्रामुळे झालंय. नेत्रा किती सॉलिड आहे ना, भगवान. काकुमा, काय झालं? काही नाही, केदारची आठवण आली. आम्ही सुद्धा खूप गप्पा मारायचो. तो माझे सगळे हट्ट पूर्ण करायचा, मला समजून घ्यायचा. आणि त्याला फिरायला खूप आवडायचं. खूप. काकुमा, कुठे असेल ग माझा केदार? फाल्गुनी, तुझा तेजस जसा तुझ्याकडे परत आला तसं माझ्या आयुष्यात माझा केदार परत येईल का ग? काकुमा, टेन्शन नको. काका येणार परत. आता या घरात सगळं मस्त चाललंय ना. काका पण आपल्याला सापडणार. टेन्शन नको घेऊ. नेत्राच आहे ना, नेत्रा सगळं ठीक करेल. नेत्रामुळे नको नको ती स्वप्न बघायला लागलीत सगळे. नेत्राचा विषय लवकरात लवकर संपवायला हवा, नाहीतर एक दिवस सगळेच डोक्यावर बसतील. पण त्यासाठी लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करायला हवी. बंटी सुद्धा शांत नाही बसायचा पैसे घेतल्याशिवाय. आता एकच पर्याय आहे, तेजस. तेजस कडून पैसे मिळतील, पण मागितल्यावर नाही देणार तो पैसे. कंपनीच्या अकाउंट मधून त्याची सही करून पैसे काढावे लागतील. फाल्गुनी इथे तोपर्यंत चेक माझ्या ताब्यात घेते. बंटी, हे घे. हे काय आहे? अंगठ्या आहेत, चेन आहे, बांगड्या आहेत, गळ्यातलं आहे. असं काय बघतोयस? खऱ्या आहेत त्या. खरं आहे सगळं हे. विश्वास ठेव माझ्यावर. स्वतःच्या सख्ख्या भावाला जी मारायचा विचार करू शकते ना, तिच्यावर विश्वास ठेवायचाच कसा? बंटी, मी काही केलं नाहीये आणि तू हे ज्वेलरकडे घेऊन जा आणि बघ हवं तर. मी सांगते ना, हे खरं आहे. हे घे. हे सगळे मिळून 25 लाख तरी होतील आत्ता पुरते. आणि हातातल्या अंगठ्या बांगड्या ते सगळं पण दे ना मग. आणि घरी काय सांगू? असं काय करतोयस बंटी? आता चल, ते नेत्रासारखं त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या बाईची आणि माझी भेट घडवून आण आता. नाही, उरलेले पैसे कधी देणार असं सांगत. भेट घडवून आणलीस की तुला पैसे देणार मी. थोडे थोडे करून का होईना, पण सगळे पैसे देणार. कळलं तुला? हे बघ ताई, यावेळी ना तुझ्या दगडाखालीत लक्षात ठेव. मला कळतंय बंटी, मला सगळं कळतंय. तू जरा समजून घे. मी पैसे देते. आता चल, निघूया आपण. चल लवकर. कुठे? त्या त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या बाईकडे भेट करून दे तिची आणि माझी. काय नाव आहे तिचं? बंटी, नाव काय आहे तिचं? इंद्राणी. इंद्राणी. चल चल लवकर. आपल्याला कुठे जायची गरज नाही. म्हणजे? ताई, तू तुझ्या भावाला अजून नीट ओळखलेलं नाहीयेस. मी एक फोन केला ना की भली भली माणसं इथे माझ्या दारातून उभी राहतात. कळलं? तेजस यायला निघालाय नाशिकला. हो, नाही, अद्वैत जरा बिझी असल्यामुळे तेजस येतोय. नशिबानं तेजस हो म्हणाला ना, तर मला जायला लागलं असतं. नाही, बाकीचं सगळं प्लॅनिंग प्रमाणे करूया आपण. तुम्ही कामाला लागा. हो हो, पुढची मीटिंग आपण लवकरच प्लॅन करूया.
नाही नाही, तुम्ही याविषयी तेजसशीच बोलून घ्या. हो, तो लक्ष देईल. नाही, तुम्ही अद्वैतशी नका बोलू. कामाला लागा. नाईस. आता अद्वैत कसा युजलेस आहे हे सांगताय का सगळ्यांना? आणि कालपर्यंत कामचुकार वाटणारा तेजस अचानक चांगला वाटायला लागला तुम्हाला? अद्वैत असं का करतोयस तू? आता थोरातांचा फोन आला होता नाशिकच्या साईटवर. त्यांना मी फक्त नाही 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 बाबा, मला एक्सप्लेनेशनची गरज नाहीये. अद्वैत, आणि फ्रँकली स्पीकिंग, तुम्ही तेजसला नाशिकच्या साईटवर पाठवलं याचा मला काहीच प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट तो आता काम करायला लागलाय फायनली, याचा आनंदच आहे मला. पण मी नाशिकला गेलो नाही म्हणून मला मूर्ख ठरवण्याची काहीच गरज नाही. तुला काही झालंय काय? त्रिनयना देवी. त्रिनयना देवीचा ग्रंथ हिने हेमाकडून चोरला असणार. आणि आता बंटीला हाताशी धरून पैसे उकळायचे धंदे करते असं वाटतंय. पैसे उकळण्याचे धंदे तू करत असशील, मी नाही. हिने आता माझ्या मनातलं ओळखलं. म्हणजे बंटी म्हणतोय ते. बंटी जे काही म्हणाला असेल ते सगळं खरं. ताई, तुला अजूनही कळत नाहीये का मी काय बोलतोय ते? तिला ना मनातलं कळतं. मनात काहीच बोलू नकोस. जे काय आहे ना ते तोंडावर बोल. त्रिनयना देवीचा ग्रंथ तू का चोरायला लावलास? नाही म्हणजे ग्रंथ चोरायला काही विशेष असं कारण नव्हतं. चूक. कुठलीही घटना घडण्यामागे कारण असतात. कारणाशिवाय काहीही घडत नाही. म्हणजे कसं सांगू, आपला जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या माणसाला अमुक अमुक मार्गावर का धावलास असं नाही ना विचारत. तसाच प्रकार आहे हा. नक्की? 1.5 किंवा 2 तपाच्या अंतरावर विशिष्ट वेळेला जन्मलेल्या 3 स्त्रिया, ज्यांना हे त्रिनयना देवीचं वरदान आहे, त्यातली एक नेत्रा आहे. तिला त्रिनयना देवीचं वरदान आहे. तुला दुसऱ्याच्या मनातलं वाचता येतं, तसंच तिला भविष्यात काय घडणार आहे ते कळतं. आणि तुझ्या हातात हे जे ब्रेसलेट आहे ना, त्रिनयना देवीचं चिन्ह असलेलं, तसंच तेच चिन्ह असलेलं लॉकेट नेत्राच्या गळ्यात आहे. आणि तिच्या रूम मध्ये त्रिनयना देवीचा फोटो सुद्धा आहे. तो दिवस येऊ द्यायचा नाहीच आहे मला, आणि म्हणून तुला भेटायला आली मी. मला त्या घरात यावं लागेल. कशासाठी? त्या नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान खरंच आहे की ती तुम्हाला मूर्ख बनवते हे बघण्यासाठी. तिला त्रिनयना देवीचं वरदान आहे. मी बघितलंय, अनुभवलंय.
हो, पण मी जर तिथे आले नाही तर मला तिच्याबद्दल आणखीन कसं कळणार? बंटी, मग तुझी मैत्रीण म्हणून घेऊन ये हिला घरी. माणसाने चुका कराव्यात, पण त्याच चुका परत परत करू नयेत. आता काय झालं? तुम्ही ह्या अशा चुका करत असणार म्हणूनच आज ही वेळ आली आहे तुमच्यावर. पण मग आता काय करायचंय तूच सांग. नेत्राला देवीचं वरदान आहे की नाही हे कळण्यासाठी थोडा वेळ जावा लागेल, आणि त्यासाठी मला त्या घरात राहावं लागेल. घरात राहावं लागेल? ताई, जमेल का? नाही म्हणजे सद्य परिस्थिती तरी अशी आहे की हे कठीण आहे. कठीण आहे पण अशक्य नाही आहे, आणि ह्या जगात अशक्य असं काहीच नसतं. मार्ग शोधावा लागेल. बाकीचे लोक म्हणजे कोण? आई ना. मला माहित होतं नेत्रा, तू फिरून शेवटी आईवरच येणार. लीव. आत्ताच्या आत्ता निघितून. साहेब ऐका ना, तुम्ही चिडू नका. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुमच्या आणि शेखर साहेबांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ नये. साहेब, तुम्हाला माहिती आहे ना त्यांचा किती जीव आहे तुमच्यावर. तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला नेहमी तयार असतात ते. येस, करेक्ट आहे तुझं. आतापर्यंत बाबांनी खूप केलंय माझ्यासाठी. पण काय आहे, 100 चांगल्या गोष्टी करायच्या आणि मग एक चुकीची गोष्ट करायची ज्यामुळे त्या 100 गोष्टींचा इम्पॉर्टन्सच राहणार नाही. तसं झालंय बाबांचं. बाबांनी एक चुकीची गोष्ट केली ज्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट झाला. आणि ती चुकीची गोष्ट काय माहितीये तुला? तुला माझ्या, इनफॅक्ट त्यांच्याही आयुष्यात आणणं. तू आमच्या लाईफमध्ये आल्यापासून हे सगळे प्रॉब्लेम सुरू झालेत. आय अग्री, तुझ्यामुळे खूप प्रॉब्लेम सॉल्व्हही झालेत, पण त्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत नेत्रा. तुझ्यामुळे हे सगळं स्पॉइल होत. बाबांच्या इतक्या जवळ असून सुद्धा बाबांपासून लांब गेलोय मी.